लाख ज्योती उजळती आठवण, लाख ज्योती उजळती आठवण, वाटे नित्य गुरुचरणाला द्यावे आलिंगन, वाटे नित्य गुरुचरणाला द्यावे आलिंगन. असंख्य दिव्यांच्या लख प्रकाशाने जसा सारा परिसर उजळून निघावा, तसेच आज नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहर उजळून निघाले होते. जणू इंद्रपुरीच भासत होते. ढोल ताशे तुताऱ्यांच्या गगनभेदी ललकारीने तर साऱ्या आसमंतात आनंद लहरी उसळत होत्या. सर्वांच्याच मनी उत्साह, त्यासोबतच उत्सुकता निर्माण करणारे दृश्य होते ते म्हणजे त्या भव्य अशा शोभायात्रेचे. गुरुनामात तल्लीन होऊन नाचत गात पण अगदी शिस्तीत निघालेली मिरवणूक, पुष्प सजावट केलेला रथ, कलशधारी निशाणधारी महिला, वेगवेगळे देखावे, या सर्वांनीच तर मिरवणुकीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. आजूबाजूचा सारा परिसर मंगलमय झाला होता. भाविकांच्या जल्लोषाला जणू काही उधाणच आले होते. ही लांबच लांब अद्वितीय मिरवणूक कुठे बरे निघाली असेल? हे सारे निघाले आहेत आपल्या गुरुमाऊलींच्या सिद्ध पादुका घेऊन कार्यक्रमस्थळी. अनंत श्री विभूषी जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुकांचा दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने ही मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहर या ठिकाणी. आदल्या दिवशी परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे देगलूर शहरामधील हाणेगाव या ठिकाणी सहर्ष स्वागत करण्यात आले आणि गुरुपादुकांची सेवा करण्याचे अहोभाग्य लाभले ते सौभाग्यशाली यजमान श्री व सौ कलावती बालाजी बिरादार यांना. त्या रात्री श्रींच्या पादुकांनी यजमानांच्या घरीच विसावा घेतला आणि दुसऱ्या दिवशी वाजत गाजत पादुकांना मिरवणुकीद्वारे कार्यक्रमस्थळी आणण्यात आले. सुहासिनींनी श्रींच्या पादुकांचे औक्षण केले आणि मनोहर अशा पायघड्यांवरून श्रींच्या पादुकांना मुख्य मंचकावर विराजमान करण्यात आले. यानंतर जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानातील वेद संपन्न पुरोहितांद्वारे परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे शास्त्रोक्त पद्धतीने षोडशोपचारे पूजन संपन्न झाले. साक्षात आपली मोक्षदाती आई आपल्या भेटीला निर्गुण स्वरूपात उपस्थित आहे. मग सर्व लेकरांची आपल्या आईला भेटण्याची उत्कंठा तर शिगेला पोहोचणारच ना. या कार्यक्रमासाठी 5,000 ते 5,500 भाविकांची उपस्थिती होती. त्यांपैकी 350 ते 400 भाविकांनी नित्यपूजेतील पादुकांचे अगदी मनोभावे पूजन केले. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाचा कार्यक्रम सामाजिक उपक्रम पार पडल्याशिवाय पूर्णत्वास कसा बरे येईल? म्हणूनच आज परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या दिव्य शिकवणीने प्रेरित होऊन जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या दुर्बल घटक पुनर्वसन योजनेअंतर्गत 16 गरजू शेतकऱ्यांना फवारणी पंपांचे विनामूल्य वाटप करून त्यांच्या विकासाच्या कार्यात मोलाचा हातभार लावण्याचा प्रयत्न केला गेला. या कार्यक्रमासाठी माननीय श्री प्रीतम बाळासाहेब देशमुख पंचायत समिती सभापती व सोबत अनेक मान्यवर उपस्थित होते. अध्यात्म हे शास्त्र समजून घेण्यासाठी जीवनात गुरु असणे अतिशय गरजेचे आहे आणि हीच गोष्ट आत्मसात करून या सोहळ्यात 191 भाविकांनी उपासक दीक्षा घेतली. परमपूज्य जगद्गुरु श्रींचे अनमोल विचार प्रवचनकारांच्या रूपातून श्रवण करणे म्हणजेच सद्गुरूंनी दिलेले ज्ञानरूपी अमृत प्राशन करणे. आजच्या कार्यक्रमात जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज प्रवचनकार सविताताई परांडे यांनी प्रवचन सेवा गुरुचरणी अर्पण केली. जीवनात सद्गुरूंची नितांत गरज आहे, कारण सद्गुरू आपल्या भरकटलेल्या आयुष्याला योग्य वळण देत असतात. ज्या पद्धतीने कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देत त्यापासून सुंदर सुंदर वस्तू बनवतात, अगदी त्याच पद्धतीने गुरु आपल्या लेकरांना योग्य शिकवणीने घडवून त्यांच्या आयुष्याला आकार देतात. गुरूंनी दिलेल्या सर्व सूचनांचे जर सर्व भक्त शिष्य यांनी पालन केले तर निश्चितच जीवनाचे सोने झाल्याखेरीज राहणार नाही.
असे त्यांनी प्रतिपादन केले। प्रवचन पूर्ण होताच सर्वांना ओढ लागली ती श्रींच्या पादुकांचे दर्शन घेण्याची। मन तर गुरुचरणी पोहोचलेच होते। आता फक्त अवकाश होता तो रांग संपून श्रींच्या पादुकांवर नतमस्तक होण्याचा। मनातील सर्व गारहाणी, समस्या, दुःख यांच्या भारातून भाविक मुक्त झाले होते। सर्वांचे चेहरे प्रफुल्लित झाले होते। जसा सूर्य मावळतीला चालला, सांगता आरती संपन्न झाली व डोळ्यात टचकन पाणी दाटले। परंतु निरोपानंतर पुनश्च गुरुचरणांच्या भेटीची उमेद मनाशी बाळगून हसत मुखाने सर्वांनी परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचा भक्तिभावाने निरोप घेतला। श्री गुरुदेव।